वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय। आता आपण 16वा अभंग हरिपाठातला घेतो आहोत। सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना त्याचप्रमाणे हरिपाठ भागवत भक्तांना सादर वंदन। आजचा असा हा अभंग आहे। हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, हरिनाम जपे, काहींनी हरिबुद्धी म्हणले बरं का। हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण नामी उन्मनी साधिली, तयासी लाधली सकळ सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निमाले साधू संगे, ज्ञानदेवा नाम रामकृष्णी ठसा, तेणे दश दिशा आत्मा राम। आता काय म्हटले की हरी नाम जपे किंवा हरी बुद्धी जपे असं म्हटले बरं का। तर रामकृष्ण नाम हे जेव्हा जो घेत असतो जपत असतो, खरं ते इतकं सोपं आहे, काहीतरी अवघड आहे का हो? त्याला पैसे द्यावे लागतात का नाही? गाडीत बसावं लागतं का नाही? काही आटापिटा करायचं आहे का नाही? ते इतकं सुलभ आहे। पण तरी सुद्धा म्हणतायत हरिबुद्धी किंवा हरिनाम जपे तो नर दुर्लभ। असा नर, असा मनुष्य म्हणजे अशी व्यक्ती अतिशय दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे। कारण का तर पुढच्या याच्यामध्ये ते म्हणतायत वाचेसी सुलभ रामकृष्ण। वास्तविक रामकृष्ण हे नाम घेणं हे वाणीला अतिशय सोपं आहे, सुलभ आहे, पण तरीसुद्धा ते नाव घेणारा मनुष्य अतिशय दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे। खरं तर जर आपण सतत नामस्मरण केलं तर आपण सगळं विसरून जाऊ, दुःख विसरून जाऊ, आजार विसरून जाऊ, घरातल्या कटकटी विसरून जाऊ, जगामध्ये काय वाईट घटना घडत आहेत त्या विसरून जाऊ। पण त्याच्यासाठी ते पुढं सांगतायत की जर आपण नामजप घेतला, जप केला, तर दुसऱ्या चरणात म्हणतायत रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी। जर आपण रामकृष्ण नाम सतत घेत राहिलो तर आपल्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतील। आता सिद्धी बुद्धी धर्म सगळं आपल्याला हरिपाठामुळं किंवा हरिनामामुळंच साध्य होतात। आणि साधूच्या संगतीनं भक्त प्रपंचात राहून सुद्धा ही उन्मनी साधली। उन्मनी म्हणजे आपल्या मनाचा लय होतो त्या ठिकाणी। सगळं मनावर चाललेलं आहे, माझं मन आनंदी जग आनंदी, माझं मन दुःखी जग दुःखी, मनाला चिंता सगळ्या जगाच्या चिंता, म्हणजे असं झालेलं आहे। आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात की माझ्या वाणीत रामकृष्ण नाम ठसल्यामुळं, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा। तर रामकृष्ण हे नाम ठसल्यामुळं काय झालं? हृदयात रूप ठसल्यामुळं येणे दश दिशा आत्माराम। अहो हा आत्माराम दशदिशात दिसायला लागलाय, म्हणजेच दशदिशा आत्मस्वरूप दिसायला लागले, आत्माराम रूप दिसायला लागले। म्हणजे अशी जागाच नाही की जिथे आत्माराम नाही। म्हणून आता मी आत्मारामाशी एकरूप होण्यासाठी हा एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे हरिनाम घेणं किंवा हरीची बुद्धी आपली हरीच्या ठिकाणीच लावणं। किती अवघड आहे हो? काही अवघड आहे का? नाही। पण ते नाम घ्यायला माणूस कंटाळा करतो, दुर्लक्ष करतो, आणि म्हणून त्याच्यामध्ये गोडी उत्पन्न होणं हे कठीण आहे।
एकदा गोडी लागली ना, लहान मुलं सुद्धा बघा, छोटी छोटी मुलं अगदी छान जप करायला लागतात. छान श्रीराम श्रीराम किंवा रामकृष्ण हरी किंवा हरी 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 एवढं म्हणू शकतात. म्हणून तर म्हटलंय ना, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृतांची, अनेक जन्मांच्या सुकृताची जेव्हा जोडी होतीये, प्रेम जेव्हा येते, सुकृत पाठी असतं, त्यावेळेला विठ्ठलाची आवड निर्माण होते. एखादा गायक काय करतो, अभंगाचं गायन करताना हरिनाम घेतो, किंवा एखादा कीर्तनकार कीर्तनात नामाचा जप करायचा आहे तेवढा उच्चार करतो, पण ते काही हरिनामाच्या प्रेमानेच करतात असं नाही. पण हरिनामाच्या प्रेमाने जो करतो, एखादा बिदागी घेऊन हरिनाम करेल, मग अशीच सांगितलं बघा सकाळी, की हा व्यवहार परमार्थसुद्धा आता व्यवहार झालेला आहे, व्यवसाय झालेला आहे. अगदी जोराची ठेच लागली की आपल्या तोंडून जातं, अरे देवा. पण ते भगवत प्रेमानं नसतं, म्हणजे आपल्याला कुणीतरी धावत यावं आणि आपल्या वेदना सहन होत नाहीत म्हणून आपण म्हणतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नामाची आवडी तोची जाणा देव, न धरी संदेह काही मनी. नाम म्हणे तया उरले साधन, ऐसे हे वचन बोलो लागे. म्हणजे हे वचन बोलण्यामुळं आपल्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होणार आहेत, आणि हे आपण एकदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हरिनामाचं महत्त्व पाहून नामासुद्धा काय म्हणतो, नामा म्हणे फार सोपे हे साधन, वाचे नाम घेणे इतुकेची. फक्त इतुकीच आहे. कुठं तुम्हाला पैशाची बरोबर न्यायची गरज नाही, पिशवी घ्यायला बरोबर गरज नाही, ओझं नको, बॅग नको, काही नको. मग इतकं साधन सोपं आहे तरीसुद्धा सगळेजण का बरं नाम घेत नाहीत, अशी एक शंका विचारतात, की इतकं सोपं आहे म्हणताय, मग का बरं सगळे घेत नाहीत ना. काही जण अशी शंका विचारतात की जे करतायत, आता समजा मी नाम घ्यायला सुरुवात केली, पण मग सातत्यानं का नाही घेत, जे घेत नाहीत सातत्यानं त्यांच्यासाठी प्रश्न विचारलाय. आणि तिसरी शंका आहे की जे करणारे आहेत त्यांना हरिप्राप्ती झालेला कुणी दिसतच नाही आहे, एखादा विरळाच आढळतो की ज्याला हरिप्राप्ती झालेली आहे. मग या सगळ्या प्रश्नांची, या सगळ्या शंकांची उत्तरं ज्ञानदेवांनी या अभंगात दिलेली आहेत, अल्पाक्षरात, सूत्रबद्ध आणि अगदी यथार्थ आणि सप्रचित, त्यांना प्रचिती आलेली आहे आणि त्याचा अनुभव आलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतायत की हरी नाम जपे किंवा हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. अहो असा नर दुर्लभच आहे, पण वाचेसी सुलभ. पण वाणीनं बोलायला मात्र हे नाव अतिशय सोपं आहे, हो अगदी सोपं आहे, सुलभ आहे. पण का आपल्याला अवघड वाटतं, आपली सगळी देहावर श्रद्धा आहे, देहबुद्धी आहे, देहात्मबुद्धी आहे, देहालाच आत्मा मानतो, आणि त्यामुळं आपल्याला आत्मबोधाचा विसर पडतो. सगळा मनुष्य भोगाकडे लागलेला आहे. त्यामुळं ही जीवत्व दशा खरी वाटते. आता चंद्रोदय झाला की कावळ्यांचे डोळे म्हणे फुटतात, म्हणजे त्यांना दिसतच नाही. मग कावळे चंद्राला कसं काय बरं ओळखणार, तशी आपली अवस्था आहे की विवेक आणि वैराग्य ज्यांना माहितीच नाही, त्यांना भगवत नाम किंवा त्याचं काय फायदा आहे, लाभ आहे, हा काही त्यांना समजत नाही. कारण माणसाची धाव ही सगळ्या विषयांकडेच धावत असते, भगवत चिंतनाकडे, नामाकडे नामप्रवृत्ती होत नाही, नामस्मरणाकडे प्रवृत्ती होतच नाही. म्हणून ते जरी वाचेसी सुलभ असलं तरीसुद्धा बुद्धिपूर्वक नामस्मरण, जाणीवपूर्वक. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो, तर नामसाधना सिद्ध होतच नाही, मन सगळीकडे भरकटतं. म्हणून कबीरजी म्हणतात बघा, माला जपे करमे फिरे. माळा फिरत असते आपल्या हातामध्ये, पण मन मात्र सगळीकडे भलतीकडे फिरत असतं. म्हणून आपल्याला माऊली सांगतायत की बुद्धीच्या साह्यानं, बुद्धिपूर्वक हे नामस्मरण व्हायला पाहिजे. म्हणून तू मन बुद्धी साचेसी असं त्यांनी म्हणले. आणि सद्गुरूंनी सुद्धा आग्रहपूर्वक सांगितलेल्या साच्यातून, म्हणजे सांगितलेल्या पद्धतीनंच नामजप. गुरु अनुग्रह देताना मस्तकावर हात ठेवून सांगतात की तुम्ही अमुक अमुक जप करा. एकदा सांगितलं आणि मनापासून सांगितलेलं आहे, तर तोच जप आपल्याला जर सिद्धीला जायचं असेल तर
किंवा सिद्धीला गेला तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून पुन्हा संतश्रेष्ठ म्हणतायत की ऐसे जे भजन ते संसाराचे निसाधन. म्हणजे असे जो भजन करेल ते संसाराचं साधन आहे. नाहीतर तुकोबाराय म्हणतात, वाजतसे बोंब कोणी नायकती कानी, हरिहरीन म्हणती तया थोर झाली हानी. अहो हरिहरी म्हणलं तरी कुणी ऐकतच नाही. म्हणून मगाशी मी म्हटलं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच जिव्हाग्री येईल नाम विठोबाचे. मग आता पुढच्या चरणात काय म्हणतात, रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. हे रामकृष्णाच्या नामामध्ये एकदा मन गुंतलं, पण त्याच्यामध्ये त्याची ओढ लागली की माणसाला उन्मनी अवस्था प्राप्त होते. म्हणजे नामस्मरणाच्या बळावर त्याला सगळ्या सिद्धी पण प्राप्त होतात. आणि उन्मनी अवस्था प्राप्त झालेल्या माणसाचं ज्ञानदेवानी एका अभंगात छान वर्णन केलेलं आहे. आणि ते असं म्हणतात की 4 जे देह आहेत आपले, त्या 4ही देहाच्या तादात्म्याचं ओझं टाकून तो उन्मनीशी संयोग पावतो. म्हणजे 6 अहम, अहम 6 असं म्हणायला लागतो. म्हणून सोहम सोहम जपते जपते पहुंचो दशमे द्वारा ओम. म्हणजे उन्मनी म्हणजे काय की अव्यक्ताला व्यापून हा मनुष्य असतो. आणि ही उन्मनीची खूण जी आहे ती योगमार्गातील एक श्रेष्ठ अवस्था आहे. म्हणून ते म्हणतायत, ज्ञानदेव दर्शन 17वीचे घेता, उन्मनी ठसवी निवृत्तीदाता. ही उन्मनी श्रेष्ठ अवस्था आहे. आणि म्हणून 4 ज्या आपल्या अवस्था आहेत ना देहाच्या, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या, तुर्या किंवा उन्मनी, अशा ज्या 4 अवस्था आहेत, तर ही उन्मनी ही शेवटची अवस्था आहे. महाकारणिया तुला लक्षाचा पुतळा, उन्मनी हे कळा दैवीवरी. उन्मनीलाच काहींनी तुर्या असं म्हटलेलं आहे. उन्मनी म्हणजे म्हणजे वर, मनी म्हणजे मन. आपलं मन हे उंच जातं, म्हणजे मन उरतच नाही, मनाची अवस्थाच उरत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे ज्ञानदेवानी की तुर्येचे माझं घर परब्रह्म. तुर्येचं माझघर आहे, म्हणजे मायेचं घर आहे. आणि सगळे मन, सगळे प्राणी मात्र जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांचा अनुभव रोज आपण घेतो. काही वेळ थोडी गाढ झोप लागते, त्याला सुषुप्ती. जागृती आहोतच आत्ता जागे, आणि झोपल्यानंतर जे स्वप्न पडतं ती स्वप्न अवस्था. या 3 अवस्था आपण अनुभवत असतो. पण जो मनुष्य विवेकाने या 3ही देहांचा, 3ही अवस्थांचा नाश करतो, त्याला ब्रह्माकर्ता किंवा ब्रह्माकारता प्राप्त होते. आणि या उन्मनी अवस्थेचा प्रत्यय येतो. आपल्या शरीरामध्ये 5 कोश आहेत, ते 5 कोशही आपण ओलांडून जातो. 5 कोशांमध्ये सुद्धा आपण गुरफटून पडत नाही. तर ही अवस्था प्राप्त होणे म्हणजे सगळी कार्य, कारण जे जे काही आहे त्या सगळ्याचा नाश होतो. सगळ्या अवस्था आपल्या, म्हणजे ज्ञानाच्या ज्या 7 अवस्था आहेत, 7 भूमिका सांगितलेल्या आहेत, त्यात तुर्या ही अंतिम भूमिका आहे. आणि 7व्या या भूमिकेवर आरूढ होण्यासाठी आपल्याला 3 देहाचं तादात्म्य सुटलं पाहिजे. रामकृष्ण हरी हे नामस्मरण अखंड घेतलं राहिलं, त्याच्यावरच आपण आरूढ झालो, तर ही आपल्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते. ती प्राप्त झाल्यावर काय होतं, तर ध्यानी मनी जनी भगवंताशी तन्मयता. म्हणजे ध्यानामध्ये भगवंतच, मनामध्ये जन्म भगवंतच, आणि सगळ्या जनांमध्ये सुद्धा भगवंतच आपल्याला दिसायला लागतो. म्हणजे त्याच्याशी तन्मयता होते, आपलं मन उरतच नाही. सगळीकडे हरीच भरून राहिलेलं आहे. म्हणजे हरीच आहे अशा कल्पनेनं मनुष्य सतत हरीमध्ये एकरूप होऊन जातो. आणि हरीच्या आणि गुरूंच्या कृपेमुळं हे सगळं अर्थात नामस्मरणामुळं होतं. म्हणून ही तुर्यावस्था कशी प्राप्त होते याचं वर्णन एकनाथ महाराजांनी त्यांच्या भागवतात केलेलं आहे. की नामधारकाला जेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त होते, इतकेच नव्हे तर सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. पण ते म्हणतात की तो त्यांच्याकडे सुद्धा कानाडोळा करतो.
ढुंकून सुद्धा पाहत नाही. ज्ञानदेवांना सुद्धा सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या, पण त्या सिद्धींसाठी ते जगले नाहीत. म्हणून 18व्या अध्यायात सुद्धा ज्ञानदेवांनी सांगितलंय, भगवंताच्या श्लोकालाच त्यांनी पुष्टी दिलेली की आत्मसिद्धी म्हणजेच परमसिद्धी, म्हणजेच सकळ सिद्धी. बाकी सिद्धी नकोत आपल्याला, आणिमा गरिमा वगैरे त्या नकोच आहे. मग तिसरं चरण काय सांगते बघा, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. म्हणजे हरिचिंतन करायला लागलं की सिद्धी बुद्धी आणि धर्म या सगळ्याचा अंतर्भाव त्या सिद्धीमध्ये होतोय, भगवंताची प्राप्ती झाली की. आणि समाधी हरीची, मागच्या 13व्या एका अभंगात म्हणलं होतं की समाधी हरीची, म्हणजे फक्त हरीचीच समाधी, आपल्याला हरीचंच चिंतन होतं. मग बुद्धी कशी वैभवयुक्त होते. तसंच सगळ्या सिद्धींचाही अनेक वेळा विचार केलेला आहे. तर आपल्याला अभ्युदय आणि निःश्रेयस याची प्राप्ती म्हणजे श्रुती सांगते की आपल्याला जर भगवंताचं नामस्मरण केलं तर अभ्युदय आणि निःश्रेयस म्हणजे मोक्षप्राप्ती ही आपल्याला होत असते. हरिस्मरणात सतत आपण रमायला पाहिजे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, दया क्षमा समाधान संतजन साधती. निजधर्म हा चोखडा, नाम उच्चारू धडधडा. आणि याबद्दल सगळ्या संतांनी किंवा नामदेवरायांनी सगळ्यांनी पुन्हा सांगितले, अहर्निशी नामजपा भगवंताचे, जे सकळ धर्माचे मुकुटमणी. कुठलाही धर्म तुम्ही पाळा, पण शेजार धर्म असेल, पुत्र धर्म असेल, पती धर्म असेल, पण सगळ्यात कोणता धर्म श्रेष्ठ आहे तर नामधर्म, नामजप. म्हणून तर भगवंत सांगतायत, एष मे सर्व धर्माणाम धर्मोधिकतमो मतहा, यद्भक्त्या पुंडरीकाक्षम स्तवयी अर्चैन सदा. हा सगळ्यात धर्म श्रेष्ठ आहे की ज्याची पुंडरीकाक्ष म्हणजेच विष्णूची, भगवंताची आपण जर भक्तीनं सतत पूजा केली तर त्या मनुष्याला श्रेष्ठ भक्ती किंवा श्रेष्ठ मुक्ती ही लाभत असते. म्हणून भगवान उद्धवाला सुद्धा सांगतायत बरं का, ऐक उद्धवा निजवर्म, गुह्य सांगेन मी परम, माझी भक्ती जे सप्रेम, नामस्मरण तो उत्तम धर्म जाण. सगळ्यात उत्तम धर्म कुठला आहे? नामस्मरण. आणि एकट्या नामस्मरणात सगळ्या धर्मांचा अंतर्भाव होतो. हे कसं? तर हरिसंतोष, म्हणजे हरीला संतोष होतोय आणि हरीमुळं संतोष होतोय. म्हणून एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, धर्म कर्म विगुण होतं, तेथ स्मरावा मी अच्युत, नामे न्यूनने ते संपूर्ण होतं, हे सामर्थ्य नामाचे. आपल्या जीवनात ज्याची न्यूनता असेल, ज्याची कमतरता असेल, ते सगळं आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून नारदांनी सुद्धा ग्वाही दिलेली आहे की प्रपंची निवाले साधू संगे. प्रपंची निवाले साधू संगे ज्ञानदेव सांगतायत आपल्याला. आणि नारद मुनी सुद्धा तेच सांगतायत की तुम्ही या प्रपंचा कधी शांत होईल? साधूंच्या संगतीने. साधूंच्या संगतीमुळं आपल्याला हरिचिंतनाद्वारे, स्मरणाद्वारे सगळ्या प्रकारचे ताप नष्ट होणारे आहेत, आधी दैविक, आध्यात्मिक, आधी भौतिक. आणि म्हणून त्यांनी पुढं म्हणलेलं आहे, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, त्रिविध तापांची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. आपल्याला कुठला ताप नको आहे? भवरोग मुख्य झालेले आपल्याला, संसाराचा रोग, आणि त्याच्यामध्ये हे त्रिविध ताप. तर हे सगळे नष्ट होतील. पुन्हा पुन्हा तुकाराम काय, नामदेव काय, सगळे आपल्याला सांगतात, या संतांशी भेटता हरे संसाराची व्यथा. ज्ञानदेवानी पुन्हा सांगितले. आणि 4थ्या चरणात म्हणतायत, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम. म्हणजे आपण जे जे दृष्टीनं पाहतोय, सूक्ष्म असेल किंवा विशाल असेल, स्थूल असेल, तर हे सगळं हरीचं निर्जदर्शन किंवा सगळं आपल्याला प्राप्त होतं. ते हरीचे निजदर्शन, सहजे भजन अहैतुक. कुठलाही हेतू मनात न ठेवता आपल्याला हरीचं दर्शन होते. आणि म्हणून भागवतोत्तमोत्तम, म्हणजे भागवतातला भक्तांमधला उत्तमोत्तम असा जो तो काय म्हणतो, रामकृष्ण हरी या नावाचा ठसा काही केल्या आपला पुसला जाणार नाही.
सांगितलंय तसं सगळ्या सिद्धी प्राप्त होतील, पण आपल्याला आत्मसिद्धी पाहिजे आहे आणि आपण साधूंच्या संगतीत राहायला पाहिजे. म्हणून भगवद्गीतेतही भगवंतांनी म्हटलेलं आहे की परमभक्ताची परिसीमा काय आहे? यत्तु आत्मरत्येव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. जो आत्म्यामध्ये संतुष्ट झालेला आहे, आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट झाला आहे, त्याला आता उरलेलं दुसरं कुठलं कार्य राहतच नाही. कारण कार्यामध्ये तो हरिमुखे म्हणा सतत नाम घेत राहतो आणि त्याला दुसऱ्या कशाचंच चिंतन म्हणा किंवा दुसरं कशाचं स्मरण येत नाही. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी आपण चिरंतन स्थैर्य प्राप्त करण्यासाठी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उच्चारी बाह्या सदा. आता आपल्याला पहिल्यापासून आपण आज 16व्यापर्यंत आलेलो आहोत. भगवंत पुन्हा आपल्या मनावर ठसवत आहेत की हरिमुखे म्हणा. मुखानं फक्त हरी म्हणा खरंच सोपं आहे. येता जाता चालताना बसताना झोपताना मला तर अगदी छान वाटतं बघा की झोपायला लागलं ना की फक्त हरीचं चिंतन करायचं, कुठलाच विचार डोक्यात येत नाही. दिवसभर जरी काही आपल्याला ताप झाले असतील, त्रास झाले असतील, दुःख झाले असतील, सगळं विसरून जातं. आणि मोठमोठ्या भवरोगावरचं आणि दुःखावरचं औषध म्हणजे हे हरिचिंतन आहे, हरिपाठ आहे. तर आपण तेवढं करत राहूया आणि छान असा हा अनुभव आपल्याला आला की आपण इतरांना सांगूया. आता कालसुद्धा माझ्या काही विद्यार्थिनी सांगत होत्या, मॅडम हे असं होत नाही, इकडून परवानगी येत नाही, हे होत नाही, हे पत्र जात नाही, ते पत्र जात नाही. म्हटलं तुम्ही फक्त भगवंताचं चिंतन करा, त्याच्यावर विश्वास ठेवा, तुमचं कार्य आपोआप तडीला जाईल. आणि काम व्हावं म्हणून नाही देवाची आठवण काढायची, देवाची आठवण करायची, बरोबर देव सगळं आपली जी काही चिंता असेल ती आपली हरण होईल आणि आत्मस्थिती आपल्याला प्राप्त होईल. आता काल आपण पाहिलेलं होतं भागवतामध्ये सगळे जे असे काय म्हणू आपण उन्मत्त होऊन जे आचरण करतात. आता कालच मला कोणीतरी म्हणाले की इकडं काय चाललं आहे, बंगालमध्ये काय चाललं आहे, तिकडे परदेशात रशिया आणि हे सगळी जी युद्ध चाललेली आहे, या सगळ्याला शांतता आणण्यासाठी म्हणून बघा आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा सगळे उपाय केलेले आहेत की आंतरराष्ट्रीय योग सुरू केला आहे. तिकडे सुद्धा योगाचे मोठमोठाले वर्ग होतात, शिबिरं होतात, लोकांनी जेणेकरून सगळ्या चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात. पण आता एवढे कुबेराचे पुत्र असूनसुद्धा नलकुबर किंवा नलकुबेर हे काय करतात हो दोघंजण, तर सगळ्या विषयांच्या मागे लागतात. म्हणजे संपत्तीच्या मदापासून जेवढा मनुष्य बुद्धिभ्रंश होतो तेवढा दुसऱ्या कशानेही होत नाही असं सांगितले. आणि म्हणून संपत्तीच्या मागं जास्त लागायचं नाही. आता काय हे प्राणीमात्रांना आपलं हितही कळत नाही, अहितही कळत नाही, काय करावं म्हणतायत. भगवंत सांगतायत की काय करायचं. शुकमुनी सांगतायत परीक्षिताला की अरे काय करायचं, काय आपलं कल्याणच ज्याला कळत नाही आहे. मग प्राणीमात्रांचा द्वेष केल्यामुळं काय होणार आहे, नरक प्राप्त होणार आहे. आणि हा देह आपल्या स्वाधीन असतो, पण हा देह तरी आपला आहे का हो. इतके छान प्रश्न विचारलेले आहेत की नक्की हा देह कुणाचा आहे. आपलं पोषण होतं त्या अन्नदात्याचं आहे, आपल्याला कोणीतरी नोकरी देतो, पैसा मिळतो, आपण सगळे करतो, मग तो अन्नदाता आहे त्याचा आहे का पित्यापासून रेत मिळालं मग पित्याचा आहे का हा देह, का मातेच्या उदरातून बाहेर आलो मग मातेचा आहे का, असे प्रश्न विचारले. का माता महांनी आपल्या मुलीचं कन्यादान केलं मग त्यांचा आहे का, असे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे मला सांगा हा देह कोणाचा, किंवा जो सगळ्यांचं भक्षण करतो अशा अग्नीचा आहे का कोल्ह्या कुत्र्यांचा आहे. बघा ना किती कशी प्रेतं रस्त्यावर पडलेली असतात, काय म्हणू आपण, ज्याला कोणी नाही, वाली नाही, आणि मग हे कोल्ही कुत्री सगळे प्राणी त्यांना ओरबाडून फोडून खातात. किती प्रकार घडत आहेत हल्लीसुद्धा.
म्हणून या देहावर स्वामित्व कुणाचंच नाही, इतकं त्यांना सगळं पटवून दिलेलं आहे. मग आता ह्यांना संपत्तीच्या मदानं धुंद झालेल्या माणसाला ताळ्यावर आणण्याचा उपाय एकच आहे, दारिद्र्य. आणि दरिद्री पुरुषच काय करतो की सगळ्या प्राण्यांकडे स्वतःच्या अनुभवातनं पाहायला लागतो. काल मी म्हणलं तसं आपल्याला काटा मोडला तरच मनुष्य अरे देवा म्हणतो. त्या वेदनांप्रमाणेच दुसऱ्यालाही वेदना होत असतील असं होईल, असं माणूस जाणू शकतो. आणि मग आपल्याला त्रास झालेला मनुष्य दुसऱ्याचा सुद्धा त्रास जाणून घेतो. त्यातले त्यात दरिद्री पुरुषाला अहंकाराचा ताठा कमी असतो, श्रीमंताला खूप असतो. त्यामुळं दरिद्र्याला कधी गर्वाची बाधा होत नाही. जे काही दुःख आहे ते तो भोगत राहतो. आणि मग हळूहळू माणसाची म्हणजे दरिद्री माणसाची इंद्रिय क्षीण होतात आणि हिंसादी पातकही त्याच्यातून घडत नाही. पण असंही पाहिलं आहे आपण की दारिद्र्यामुळं चौर्यकर्म वाढतं, बाकीचे दरोडे, कुणाकुणाचे खून हे सुद्धा घडत असतात. पण जास्तीत जास्त दारिद्र्यात हे झालेला मनुष्य त्यातले त्यात त्याच्या वासना थोड्या क्षीण होतात आणि तो हळूहळू सज्जनांच्या संगतीत राहून नामस्मरणानं शुद्ध होतो आणि परमेश्वराच्या चरणकमलाची इच्छा करणाऱ्या सज्जनांनाच तो शरण जातो म्हणा किंवा हे करतो. तर म्हणून असं सांगतायत, सगळं हे पटवून दिलेलं आहे की हे जे लोकपाल होते, कुबेराचे पुत्र होते, ते अज्ञानानं ग्रस्त झालेले होते आणि हे सगळं ज्ञान काही त्यांना आता डोक्यात शिरतच नव्हतं. त्यामुळे त्यांना कशाचंच वाटत नव्हतं. ते कशाही अवस्थेत फिरत होते, नग्नावस्थेत त्या स्त्रियांबरोबर सगळे रममाण झालेले होते. आणि म्हणून भगवंतांनी त्याला म्हटलेलं आहे, म्हणजे नारदांनी, की हे फक्त वृक्षयोनीलाच योग्य आहेत. म्हणजे त्या वृक्षयोनीमध्ये सुद्धा माझ्या प्रसादाने त्यांना पूर्वस्मरण राहील. जसं तो जडभरत आहे, त्याची कथा तुम्ही भागवतात ऐकलेली आहे की त्यालासुद्धा हरिणाचा जन्म मिळतो का, तर मरताना हरिणाचं चिंतन करतो आणि मग त्या योनीमध्ये सुद्धा त्याला पूर्वीचं सगळं आठवतं. म्हणजे पूर्वस्मरण काहींना होतं. आता आम्ही काल परवा ह्याला गेलो होतो युरोपमध्ये, तर तिथे 2 जणांनी सांगितलं की माझ्या वडिलांना फक्त युरोपमध्ये यायचं होतं. युरोपमधलं सगळं त्यांना आठवत होतं, म्हणजे त्यांचा पूर्वजन्म सगळा युरोपमध्ये गेलेला असेल. एक जणांनी सांगितलं, दुसऱ्या मुलांनी, की आत्ता अशी घटना घडली की ते वडील जवळच्या लंडनमध्ये किंवा कुठेतरी राहत होते, आई वडील मुलीकडे आले होते. तिला सारखे म्हणत होते मला युरोपमध्ये घेऊन जा, युरोपमध्ये घेऊन जा. इतकं हट्ट केला त्यांनी. ती म्हणते आता राहणं आलाय तर माझ्या इथं नाही, मला फक्त युरोपचं दर्शन एकदा घ्यायचं, युरोपमध्ये जायचंय. आपण जसं म्हणतो ना काशीला जावे नित्य वदावे, तसं ते आई वडील तिथं आले, युरोपमध्ये आले, पाय ठेवला, दर्शन घेतलं ज्या गावी तिथं आले तिथे, आणि 5 मिनिटात त्यांचा देहांत झालेला. इतकी माणसाला पूर्वजन्मीची जर काही अपूर्ण इच्छा असेल तर ती पूर्ण करून कसा घेतो ते बघा. त्या बाईचे हाल झाले हो. मग कुणाला कुणीतरी होते त्यांच्या ट्रीपमध्ये अजून असतील, ट्रीपच करून दिली असेल, आणि मग फोन करून सगळं करून ती मुलगी आली, मग जावई आले, सगळं पुढच्या विधी आणि हे सगळं झालेलं आहे. पण शेवटी तुम्ही कुठल्याही योनीत गेलात तरी पूर्वजन्मीचं स्मरण पुन्हा होऊ शकतं. याचा मला हा आत्ता तुम्हाला अनुभव द्यावा वाटला. आणि दिव्य 100 वर्ष म्हणजे देवांची 100 वर्ष लोटल्यानंतर भगवंताच्या अनुग्रहामुळं त्यांना म्हणजे वासुदेवाचं सानिध्य लाभून स्वर्गलोकाची प्राप्ती होईल इतकं सांगितलं. खरं म्हणजे ही कथा 5 मिनिटात संपणारी आहे. तिथे वृक्ष झालेले होते. ज्या वेळेला आता हा भगवंत तिथून जातो, 2 वृक्षांच्या मधून जेव्हा उखळीला घेऊन जातो आणि त्यावेळेला ते वृक्ष पडतात आणि त्यातून ते दिव्य नलकुबेर बाहेर पडतात. तर इथे नलकुबर आणि मणिग्रीव हे दोघं अर्जुनाचा वृक्ष झाले होते. का अर्जुन वृक्ष मोठा असतो. तर हे सगळं सांगतायत, शुकाचार्य सांगतायत राजाला की एवढं सगळं नारदांनी त्याला सांगितलंय त्या दोघांना, आणि नारायणाश्रमाला ते निघून गेले.
आणि इकडे नलकुबर आणि मणिग्रीव हे दोघंही अर्जुन वृक्ष होऊन राहिलेले. मग या नारदांचं श्रेष्ठ वचन जे आहे ते सत्य करण्याकरता अंगणात जिथं जोडीचे अर्जुन वृक्ष होते तिकडं ते श्रीकृष्ण काल जे पाहिले की बांधा उखळीला, आता बांधा उखळीला, तो दावं पुरत नव्हतं. इतकी दावी, सगळी घरातली दावी बांधली तरी ते पुरणार. शेवटी भगवंतालाच काळजी वाटली आईची आणि स्वतःलाच त्यांनी त्या छोट्या ह्याच्यामध्ये बांधून घेतले आणि मग ते उखळ ओढत 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 आणले. कुठलीही कथा ही नुसती कथा म्हणून घ्यायची नाही, त्याच्या मागचं हे सगळं तत्त्वज्ञान हे समजून घ्यायचे आपल्याला. मग उखळासह तो हळूहळू ते 2 अर्जुन वृक्ष होते तिथं गेलेलं आहे. मग देवर्षी नारद ज्या अर्थी मला प्रिय आहे त्या अर्थी नारद महात्म्यानं या कुबेरपुत्रांसाठी संबंधी जे सांगून ठेवलेलं आहे ते मला सिद्धीला न्यायला पाहिजे. कारण अंतर्ज्ञानी येतो भगवंत, त्यांना काही सांगितलं नाही पुन्हा नारदांनी, कशाला सांगणार. आणि असा विचार करून आता ते अर्जुन वृक्ष जुळे म्हटले बरं का. जुळे अर्जुन वृक्षांच्या मधून जेव्हा तो जायला लागला तेव्हा ते उखळही त्याच्या मागोमाग जायला लागले, कारण बांधलंय ना त्याला. आणि ते घरंगळत गेलं, आडवं असं घरंगळत गेलं. मग ज्याच्या उदराला दावं बांधलेलं आहे अशा त्या बालकृष्णानं आपल्या मागून येणारं ते उखळ त्या जुळ्या अर्जुन वृक्षांच्या मध्ये अडकलं आणि त्यावेळेला त्यांनी जोरानं खेचलं, जोरानं ओढलं आणि त्या वृक्षांची मुळं तटातट तुटलेली आहे. बाळकृष्ण केवढा, तो 4 वर्षाचा असेल, ते उखळ ते केवढं आणि तो दाम म्हणजे दोरी केवढी, आणि त्यांनी जोरानं हिसकल्यामुळं एवढे मोठे वृक्ष मुळासकट उखडले गेले. आणि मग ती डळमळून गदा 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 सगळी पानंसुद्धा हलायला लागली आणि शेवटी आवाज करीत ते कोसळून पडले. आणि त्याच्यामधून तेजस्वी, अग्निप्रमाणे तेजस्वी असे देदीप्यमान शरीर कांतीनं सर्व दिशा सुप्रकाशित करणारे 2 सिद्ध पुरुष बाहेर आले. आणि ते लोकाधिपती 2 जण कृष्णाजवळ येऊन नम्रपणे म्हणतायत की हात जोडून त्यांना म्हणतायत की अरे कृष्णा, तू महायोगी आहेस. योगेश्वर म्हणले की नाही, महायोगेश्वर. आणि तूच परमश्रेष्ठ आदिपुरुष आहेस. स्थूल सूक्ष्म याचा तू सगळा आत्मा आहेस आणि हे सगळं विश्व म्हणजे तुझं स्वरूप आहे असं सगळं ब्रह्मवेत्ते सांगतात. तेव्हा सर्व प्राणीमात्रांचे देह, प्राण, अहंकार, इंद्रिय या सगळ्यांचा अधिपती तूच आहेस. तूच काल आहेस, तूच अविनाशी असा षड्गुणैश्वर्य संपन्न विष्णूसुद्धा तूच आहेस. तूच महत्त्व आहेस. तूच सत्वरजतम या त्रिगुणांनी बनलेली प्रकृतीही तूच आहेस. म्हणजे ती शक्ती तूच आहेस, ती तुझीच शक्ती आहे. तू सर्वांच्या अंतर्यामी आहेस. प्रत्येक ठिकाणी इतकी सुंदर ही रचना आहे ना, ते श्लोक म्हणायला आपल्याला वेळ उरतच नाही आहे. बघू, राहायला वेळ तर एखादा श्लोक म्हणून दाखव. आणि मग सगळ्या इंद्रियांचे व्यापार हे तुझ्यामुळंच घडत असतात. तू जाणतोस. प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या इंद्रियाकडून ग्रहण केल्या जाणाऱ्या पदार्थांनी तुला जाणता येणं शक्य नाही. कारण जर भगवंताचं नामस्मरण केलं, त्याची जर आराधना केली तरच तो जाणता येतो. या सगळ्या प्रकृतीमध्ये प्राकृत गुणांनी गुंफलेला जो आहे त्याला ते काही समजणार नाही. पण तू ब्रह्मरूप आहेस. जगाची उत्पत्ती स्थिती सगळं तूच करतोस आणि म्हणून तुला आमचा नमस्कार असो. आता तू देहरहित आहेस, तेव्हा मत्स्यकुर्मादी जे अवतार घेतलेस ते सगळे तू त्यावेळेपुरता देह धारण केलेला आहेस. पण ते तुझ्या पराक्रमामुळे ओळखता येतात की तू काही सर्वसामान्य नाहीस. आणि सगळ्या लोकांच्या अभ्युदयासाठी आणि मोक्षासाठी तू इथे अवतीर्ण झालेला आहेस. लक्षात येते त्या नलकुबेराला. आणि मग जे परमशांत अशा यादवाधिपते, तुला आमचा नमस्कार असो. असं किती वेळा त्याला वंदन केलेलं आहे, त्याला नमस्कार केलेला आहे. अन्वंशमाना जननी बृहच्चलत श्रोणी भराक्रांत गती सुमध्यमा
जवेन विस्रंसित केशबंधन च्युत प्रसूनानुगती परामृषात. आता ते तिचं वर्णन आहे खरं ते. आणि म्हणून ते म्हणतात की आम्ही तुझे दास आहोत, आता आम्हाला जायला परवानगी द्या, आज्ञा द्या. आणि अशी देवर्षींच्या अनुग्रहामुळंच आम्हाला तुमचं दर्शन झालेलं आहे. तेव्हा त्यांनी आम्हाला शाप दिला की तुम्ही वृक्ष व्हाल आणि भगवंताच्या स्पर्शाने तुम्हाला पुन्हा योग्य रूप, आपलं पहिलं रूप प्राप्त होईल. त्यामुळं आमची वाणी ही तुमचं सतत गुणानुवाद करण्यामध्ये रममाण होऊ देत आणि तुमच्या रम्य कथा श्रवण करण्यात दंग होऊ देत, अशी ते प्रार्थना करतात. आमचं मन तुमच्या चरणाच्या ठिकाणी नित्य वसू देत, चिंतन करू देत आणि तुमच्या दर्शनाविषयी आम्हाला सतत मनाला उत्कंठा लागून राहू देत. तेव्हा भगवान त्यांना सांगतात की हसतायत अगोदर हे सगळी त्यांची अवस्था ऐकून. आणि ते म्हणतात की तुम्ही मदानं धुंद झालेला होता, तुम्हाला दयाळू देवर्षींनी शाप दिला, पण ऐश्वर्य भ्रष्ट केलं. पण तुम्हावर कृपाच असून हे वृत्त मला पूर्वीच समजलेलं होतं. पण सूर्याच्या दर्शनानं जसं लोकांच्या दृष्टीवरील अंधकाराचं आवरण दूर होतं, त्याप्रमाणे साम्यबुद्धी ठेवून माझ्या ठिकाणी चित्ताचा लय केलेल्या भगवत भक्तांच्या दर्शनानं प्राण्यांचं संसारबंधन नष्ट होतं. आणि म्हणून माझ्याविषयी तुम्ही निष्ठा ठेवलीत. आता तुम्ही स्वस्थानी परत जा. तुम्ही ज्याची ज्याची इच्छा करत होतात ते सगळं तुम्हाला प्राप्त होईल. आणि तुम्हाला हे आता सगळं, तुमचं मन पूर्णपणे माझ्या ठिकाणी जडलेलं आहे. असं ते भाषण ऐकल्यानंतर त्यांनी भगवंताला नमस्कार केलेला आहे, प्रदक्षिणा घातलेली आहे. प्रणाम करून त्यांनी भगवंताचा निरोप घेतला आणि उत्तर दिशेकडे निघून गेले. असं ह्या दोन्ही अर्जुन वृक्षच्या रूपातल्या आलेल्या कुबेराच्या दोन्ही पुत्रांची असा उद्धार झालेला आहे, अवस्था छान झालेली आहे. त्याचं कारण शेवटी का होईना त्यांनी भगवंताची स्तुती केली, भगवंताचे स्मरण केलं, चिंतन केलं. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.